जरांगे पाटलांनी घेतली रोहित पवारांची भेट, आंदोलन स्थळावरून रोखठोक भूमिका। सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे, परंतु त्यामध्ये अशी एक अट आहे की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल त्यांना आधी ही उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे। त्यानंतरच शेतकऱ्यांना या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। मात्र ही अट सरकारने रद्द करावी आणि सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे। त्यांनी आपल्या या मागणीसाठी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केलेली आहे। आज त्यांच्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे। आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी रोहित पवार यांची शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे। दरम्यान आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंढरपूर येथे रोहित पवार यांची भेट घेतली आहे। शेतकरी वाचला नाही तर देश कसा चालणार असा सवाल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। दरम्यान पुढे बोलताना तुम्ही किती पोटतिडकीनं आंदोलनं केली तरी त्याला लोक राजकारणात समजणार। या आंदोलनाकडे शेतकऱ्यांनी लढाई म्हणून पाहिलं पाहिजे। शेतकरी म्हणून रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा। रोहित पवारांनी GRमध्ये शब्दाचा खेळ कसा असतो हे दाखवून दिलं आहे। मी इथे आलो त्यामुळे आता काही लोक मला रोहित पवारांचा माणूस म्हणून बोलायला लागतील। मोदी पवारांना जीव लावतात, मग आंदोलनाची वेळ का? असं जर सरकार चर्चेसाठी बोलवत असेल तर चर्चेतून मार्ग काढा, असं यावेळी जरांगे यांनी म्हटलेलं आहे। नक्की शेतकऱ्याला न्याय तर मिळालाच पाहिजे। न्याय मिळण्यासाठी सगळा शेतकरी राज्यातला सगळा एअरपोर्टवर सुद्धा आहे। त्यात काय दुमत असण्याचं कारणच नाही, कारण शेतकरी वाचला तर आपण सगळे वाचणार। शेतकरीच वाचला नाही तर राज्य आणि देश चालवायचा कसा? चांगला प्रतिसाद सुद्धा चांगला आंदोलनाला प्रचंड आहे। फक्त थोडा घोळ आहे। तुम्ही किती पोटतिडकीनं केलं तरी लोक त्याला राजकारणच म्हणतात। तुम्ही आमचं फार किती आमचं पार्टीत मसाला। तुम्ही पुढं बसा, उठणार नाही, तुम्ही काही मागा, टेन्शन नाही। तुमच्या पार्टीत अवघड हे प्रश्न सोडून आमच्या पार्टीत आलं ना, अशी गर्दी, अशा मागण्या कोणकडे धडा सुरू असते सगळं। तुमच्या पोटतिडकीला किती किंमत दिली जाईल माहीत नाही, किती राजकीय म्हणलं तरी मान्य किती जणांनी करायचं याच्यापर्यंत सुद्धा विषय। पण आपण शेतकऱ्यासाठी बसलोत, माझं तरी मत आहे आपण या आंदोलनात तरी त्यांना शेतकऱ्याची लढाई म्हणून सगळ्यांनी बघावं। आपण का त्यांच्या राजकारणासाठी किंवा कोणाच्या याच्यासाठी आलेलो नाही आहेत, ते शेतकऱ्यासाठी लढायला लागलेत। आपण सुद्धा सगळे शेतकरी म्हणून साथ द्यायला हरकत नसावी। आता मैदाशी पंचायत होणार आहे। आता मी इथून गेलो की म्हणते मी पवाराचा माणूस। परदेशी रातभर मी देवेंद्र फडणवीसचा माणूस होता। आता तिथून सुटल्यानंतर तुमच्या घरात गुंतणारे नाही, महिले भरपट चालू आहे। मी ज्याला भेटायला जाईल त्याचाच माणूस आहे म्हणते। पण माझी प्रामाणिक भूमिका असते, जिथं जिथं समाजावरती अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही सगळेजण धावून जातो। त्याच्यात मात्र कसलीही काटकसर आम्ही कधीच करत नाही आणि कधी करणार सुद्धा नाही। बच्चे भाऊ बसले होते त्यावेळेस आम्ही सगळे गेलो होतो, ते मग भाजपचे होते तरी आम्ही गेलो। कुणी कुठल्याही पक्षाचा असो, शेतकऱ्यांच्यासाठी कोणी मैदानात असत तर आम्ही सगळेजण कायम सोबतीला आहे। उद्या जर वाटत असलं कुणाला की मी यांच्याकडे भेटीला आलोय म्हणजे यांचा माणूस, उद्या भाजपचे सुद्धा लोक बसवं पोषणला बघा, मी येतो मी सगळ्यात आधी। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर।